आई, हे दूध आहे आणि हे दही आहे. दुधापासून दही कसं बनतं? दुधापासून दही बनवताना फर्मेंटेशनची प्रोसिजर होते. फर्मेंटेशनलाच मराठीत किण्वन असं म्हणतात. हां, आता आपण दही लावताना काय करतो की दूध थोडंसं विरजण टाक. दुधात थोडंसं विरजण टाकतो. आता हे विरजण म्हणजेच काय, थोडंसं दही टाकतो. मग ह्या दह्यात काय असतात, लॅक्टोबॅसिलस नावाचे उपयोगी सूक्ष्मजीव असतात, जे दुधाचं रूपांतर दह्यात करतात. ते काय करतात की दुधात एक साखर असते, तिचं नाव आहे लॅक्टोज. ही लॅक्टोज नावाची साखर ते खातात. मग तिथं त्यांची वाढ होते. त्यांची वाढ झाल्यानंतर त्या दुधात लॅक्टिक ॲसिड तयार होते. आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमुळेच त्या दह्याला आंबट चव असते. समजलं? हे म्हणजे असं पातळ आहे आणि हे दही घट्ट आहे. आता हे दही घट्ट होण्यामागं काय होतंय की लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे त्या दुधातील एक प्रोटीन आहे, म्हणजेच प्रथिन आहे, त्याला मिल्क प्रोटीन केसिन म्हणतात. हे केसिन घट्ट होतं आणि त्याची जाळी तयार होते. त्यामुळंच दूध जरी पातळ असलं तरी दही ज्यावेळी बनतं तेव्हा ते घट्ट असतं. समजलं तुला दुधाचं दही कसं बनतं? आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे, तो म्हणजे दुधाचं तापमान. दुधाचं दही लावताना आपण दूध थोडंसं गरम करतो. म्हणजेच दुधाचे तापमान 35 ते 40 डिग्रीच्या दरम्यान असणं गरजेचं असतं. जर दूध जास्त गरम झालं तर ह्या सूक्ष्मजीवांची वाढ तिथं होत नाही, ते मरतात. आणि दूध जर अगदीच गार असेल तरी देखील त्यात ह्या सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. तर समजलं तुला दुधाचं दही कसं बनतं? ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.